SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया प्रस्तुत करत आहे संदेश. संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरी सज्जतेसाठी काही सूचना. सर्वांना नमस्कार. अंदाजानुसार 15 मे ते 10 जून दरम्यान सक्रिय संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. आपल्याला क्षेपणास्त्र हल्ले, पारंपरिक किंवा अण्वस्त्रयुक्त व हवाई हल्ले यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कृपया पुढील गोष्टी हलक्या फुलक्या न घेता गांभीर्याने अंमलात आणाव्यात. शत्रूला कमी लेखू नका. घरात किमान 15 दिवस पुरेल इतकी कोरडी शिधा साठवून ठेवा. 3 दिवस पुरेल एवढे पिण्याचे पाणी व 2 बादल्या सामान्य पाणी अग्निशमनासाठी ठेवा. शक्य असल्यास 5 किलोचा फायर एक्स्टिंग्विशर घरी ठेवा. अंदाजे किंमत रुपये 1800. प्रथमोपचार पेटी पूर्ण व अद्ययावत ठेवा. सर्व औषधे 15 दिवस पुरतील इतकी ठेवा. 10 ते 15 फूट लांबीची व 0.75 इंच व्यासाची रबरी नळी जोडणीसह ठेवा. वाहनात किमान 100 ते 150 किलोमीटर प्रवासासाठी इंधन भरून ठेवा. बँकेची महत्त्वाची कामे पुढील 2 दिवसात पूर्ण करा आणि 15 दिवस पुरेल एवढी रोख रक्कम जवळ ठेवा. नेट बँकिंग, UPI व बँक व्यवहार विस्कळीत होऊ शकतात. सर्व ओळखपत्रे हाताशी ठेवा. बाहेर जाताना गळ्यात अडकवून ठेवा. विमा, मालमत्ता कागदपत्रे व्यवस्थित ठेवा. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी 7 दिवसांच्या बाहेर राहण्याच्या तयारीसाठी छोट्या बॅगा तयार ठेवा. घराच्या काचांवर क्रॉस आकृतीत पारदर्शक टिक्सो टेप लावा. एक आडवा व एक उभा, तसेच एक तिरपा क्रॉस. स्फोट झाल्यास काचांचे तुकडे उडून लागण्यापासून बचाव होतो. काळोखाच्या सूचना आल्यावर खिडक्यांना झाकण्यासाठी तपकिरी कागद व चिकट टेप तयार ठेवा. प्रथमोपचार, जखमींना वाहून नेणे
व अग्निशमन यांचा सराव करा. कोणतीही हानी झाल्यानंतर घाबरून न जाता शांतता राखा. रस्ते अनावश्यक गर्दीने भरू देऊ नका. युद्ध सुरू झाल्यावर सायंकाळचे कार्यक्रम पार्ट्या रद्द करा. परिस्थितीविषयी सामान्य संदेश सोशल मीडियावर पाठवून मोबाईल नेटवर्कला भार देऊ नका. सार्वजनिक माहितीतून कोणतीही बातमी अफवा पसरवू नका. शुभ सकाळ, शुभ रात्र आणि फार्सिकल मेसेज मोबाईलवर टाकणे टाळा. मोबाईल पूर्ण चार्ज ठेवा. पोलीस, अग्निशमन दल, ॲम्ब्युलन्स यांचे क्रमांक जवळ ठेवा. घरातील प्रत्येकास सुरक्षित जागा, कॉलम आणि बीम यांचे संगम बिंदू माहीत असाव्यात. बाल्कनी, जिने व लिफ्ट्स या सर्वात असुरक्षित जागा आहेत. गॅस सिलेंडर राखीव ठेवा. वापरत नसल्यास रेग्युलेटर बंद ठेवा. प्रत्येकीसाठी 2 मास्क ठेवा. स्फोटाजवळ असल्यास ओलसर करून वापरा. शेजाऱ्यांमधील संवाद वाढवा. गट चर्चा करा. प्रेरक चित्रपट, माहितीपट पहा. समाजाच्या सामान्य प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी स्वयंसेवक व्हा. अबुरुमरचे प्रतिनिधी, तुमच्या परिसरातील संशयास्पद हालचाली, आजूबाजूला नवीन चेहरे, असामान्य हालचाली इत्यादींपासून सावध रहा. संदेश शेवटी, पुढील संकट टाळता येणार नसेल तर त्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा. सजग रहा, सतर्क रहा.